श्री स्वामी समर्थ सर्वांना. एखाद्या गोष्टीची उणीव भासल्याशिवाय तिच्या किमतीची जाणीवही होत नाही. मग ती पैसा असो, व्यक्ती असो का वस्तू असो. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. आता सकाळचं रुटीन आहे आणि आज मी तुमच्यासोबत एक छान असा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे. शेवटपर्यंत पहा. चला तर सुरुवात करूया. सकाळच्या स्वयंपाकात बनवायची आहे गोबीची भाजी, म्हणजे पत्ता गोबी. आता पत्ता गोबी चिरायची म्हणलं की सर्वांनाच प्रश्न पडतो आणि बरेच जण काय करतात, त्याला चॉपरमध्ये काढतात. चॉपरमध्ये काढण्याऐवजी, खूप सारे भांडे भरवण्याऐवजी आपण अगदी 5च मिनटात गोबी चिरून घेऊया, एकदम तुम्हाला जशी पाहिजे तशी. तर गोबीचा गड्डा घेतलेला आहे. अगोदर त्याचा वरचा शेंटा काढून घेतलेला आहे. मग त्याचे 2 भाग केलेले आहेत. पाहिजे तितकी गोबी मी घेतलेली आहे आणि त्याला एकदम चिरलेला भाग खाली ताटामध्ये ठेवलेला आहे आणि वरच्या साईडनं असं बाजूच्या साईडनं एक ग्लास घेतलेला आहे, टोकदार ग्लास. आता हा ग्लास प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. त्या ग्लासनं जसं पाहिजे तसं असं आपल्याला गोबीवर मारून घ्यायचं आहे. असे मस्त छान एकदम पातळ स्लाईसमध्ये गोबी कट केल्या जाते. एकदम सोपी पद्धत आहे. 5च मिनटं लागतात. तुम्ही कितीही गोबी असू द्या, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 10 ते 15 ते 20 मिनटात तुम्ही सगळी गोबी चिरून देऊ शकता. आता हे उपाय ज्यांनी बिझनेस करतात त्यांच्यासाठी तर खूप चांगला आहे. म्हणजे मेसचे डबे वगैरे करतात ना, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण चाकूनं चिरत बसायचं नाही, चॉपरमध्ये काढायचं नाही का मिक्सर ग्राइंडर लावायचं नाही. फटाफट प्लेट घेतलं, चॉपिंग बोर्ड घेतला, एक ग्लास घेतला, कच त्यावर हा ग्लासनं मारलं की मस्त गोबी छान अशी पातळ स्लाईसमध्ये चिरल्या जाते. तुम्ही पाहू शकता किती छान अशी पातळ स्लाईसमध्ये चिरलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, जेणेकरून याची मदत सर्वांना होईल. बरोबर का नाही? जे कोणी मेसच्या डब्याचा बिझनेस करतात, हॉटेलचा बिझनेस करतात, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी ही ट्रिक, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. छान ताजी गोबी आणलेली होती. चला आज मी ह्याच गोबीची भाजी बनवणार आहे. मी तर खूप दिवसाची अशाच पद्धतीनं चिरते. कधी आणि जास्त बारीक पण चिरलेली गोबी खायला आवडत नाही बघा, चांगली लागत नाही. एकदम शिजताना गाळ होऊन जाते. त्यामुळं थोडीशी मोठी चिरलेली छान लागते. आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा, अशा पद्धतीने गोबी चिरून बघा, तुम्हाला किती वेळ लागतो. अगदी तुम्ही मोबाईलला टाईम लावून बघा, 5च मिनटात तुम्ही 1 किलो गोबी अशा पद्धतीने चिरून घेता. पाहू शकता किती छान चिरलेली आहे. खिसणीनं सुद्धा खिसायची गरज नाही. एकदम छान अशी लांब स्लाईसमध्ये चिरलेली आहे. चला आता ही गोबी चिरून झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आणि आता ह्याच गोबीची भाजी करायची आहे. चला एक कांदा चिरून घेणार आहे गोबीला टाकण्यासाठी. तर बघा, सिंपल रेसिपी आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खरं सांगते, तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. अशा माझ्याकडं खूप ट्रिक आहेत, म्हणजे जुन्या आईच्या पद्धतीच्या, आईने सांगितलेल्या, बहिणीने सांगितलेल्या अशा, आणि माझ्या पण खूप साऱ्या ट्रिक आहेत. ते मी हळूहळू एक तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि आवडल्यास नक्की शेअर, फॉलो आणि लाईक करीत जा. चला तर कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. आता हे डब्यासाठी भाजी करायची आहे. आपण जेव्हा मुलांच्या डब्यासाठी सुक्की भाजी करतो ना, तेव्हा मग अशा पद्धतीची केली जाते. पत्तागोबी म्हणा, फुलगोबी मुलांना खूप आवडतात. तर पत्तागोबी आमच्या घरी सर्वांना आवडते. मुलाला आवडते, मला आवडत नाही. फक्त मी सुक्या भाज्या जास्तीत जास्त खात नाही. मला रस्सा भाजी जास्तीत जास्त आवडते. तर तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये जिरे घातलेले आहेत. त्यानंतर टाकलेला आहे एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि त्यानंतर मस्त कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता या भाजीला मी काहीच टाकणार नाही, टोमॅटो नाही, लसूण नाही, काहीच नाही. एकदम सिंपल करणार आहे, कारण आज थोडीशी माझी तब्येत बिघडलेली आहे. त्यामुळं मी आता एकदम झटकीपट स्वयंपाक करून घेणार आहे. आणि थोडंसं चहा घेतलेला आहे मी. आता मी हे झाल्याच्या नंतर थोडंसं चहा बिस्किट खाणार आहे आणि त्यानंतर पोळ्या वगैरे टाकणार आहे भाजी शिजायला टाकून. तर बघा, कांदा पण छान फ्राय झालेला आहे. आता यामध्ये पाण्यात टाकलेली पत्तागोबी आहे ना, ते टाकून घेणार आहे. त्या अगोदर मसाले घेते टाकून. धनेपूड टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ.
आता किचन वाट्यावरच सगळा पसारा असतो माझा, त्यामुळं मला इकडं तिकडं काही जायची गरज पडत नाही, कारण सगळं मसालेदाणे डाळ तांदूळ वगैरे सगळं किचन वाट्याच्या जवळच असतं. आणि जे मला लागतं ना ते मी किचन वाट्याच्या जवळ ठेवते, आणि बाकीचे जे आहेत ना ते दुसरीकडे ठेवते जास्तवाले. तर थोडं थोडं जितकं लागतं आपल्याला तेवढं जवळ सामान ठेवते, म्हणजे इकडं इकडं करते वेळेस जायची गरज पडत नाही. फक्त जे भांड्याचं स्टँड आहे ना ते बाजूच्या स्टोरूममध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळं थोडंसं भांडे आणायला जावं लागतं. तर बघा, फोडणीला घातलेली आहे भाजी, आणि त्यानंतर आता पत्तागोबी छान खालीवरी करून परतून घेणार आहे, आणि झाकून ठेवून 5 ते 10 मिनटं शिजून घेणार आहे. आता आपल्याला याला पाण्याचा थेंबही वापरायचा नाही, कारण भाज्याला अंगचं पाणी असतं, त्यामुळं आपल्याला अशा सुक्या भाज्याला अजिबात पाणी वापरायची गरज नाही. पाणी जर टाकलं तर त्याची चवच जाते निघून. आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, आणि 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता छान परतून घेते आणि झाकून ठेवून शिजवून घेते. शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते भाजी कशा पद्धतीची झालेली आहे. छान लागते, एकदम टेस्टी लागते. नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते. आवडत असेल तर टोमॅटो वगैरे ते सुद्धा वापरू शकता. चला, आता भाजी पण झालेली आहे आणि मी पोळ्या पण करून घेतलेल्या आहे. मी भाजी झाल्याच्या नंतर थोडंसं दूध आणि बिस्किट खाल्ले, आणि त्यानंतर पोळ्या केल्या. पोळ्या पण झाल्या, भाजी पण झाली. आता मी याचा डब्बा भरून देते, आणि बाकीच्या पोळ्या राहिलेल्या नंतर टाकून घेते. तर सकाळची घाई गडबड अशी असते बघा. डब्बा करावाच लागतो, 10 ते 10:30च्या मध्ये डबा करावा लागतो, देवपूजा करावी लागते. आणि आज होता गुरुवार, आणि योगाने बघा आज पण माझ्या अंगावर पिवळी साडी आलेली आहे. आता पूजा करायची आहे, उंबरा लेप पण करायचं आहे, आणि पूजा झालेली नाही. आज डायरेक्ट मी स्वयंपाकाला लागलेली होते, कारण लवकर डबा करायचा होता, त्यामुळं आता मग पूजा झाल्याच्या नंतर उंबरवट्याचं लेपन करायचं आहे. हे बाकीचं रुटीन जे असतं ना आपलं, मग दिवसभर चालतं. चला, तर मग तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा, शेअर करा, आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि पत्तागोबीची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते, मी अशाच पद्धतीनं करीत असते. कधी असं चिरते, कधी किंवा चाकूनं पण ते चिरते, पण चाकूनं चिरायला काय होतं, पत्तागोबी खूप जास्त घट्ट असते, त्यामुळं थोडीशी अवघड जाते चिरायला. आणि हे बघा, मी पहिली पोळी केलेली आहे ना ती पण करपलेली आहे. असंच होतं, घाई गडबडीमध्ये माझी एक तरी पोळी नक्की करपते, कारण फुल गॅसवर असते आणि तवा गरम झालेला असतो. तवा थोडासा पातळ झालेला आहे, त्यामुळं मी त्याला जास्त घासत नाही. आता मला न्यू तवा घ्यायचा आहे, पाहूया. चला, तर मग व्हिडिओचा इथं एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. आवडल्यास नक्की शेअर फॉलो